गेल्या काही दिवसांपासून इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या सशस्त्र संघर्षात अमेरिकेने उडी घेतल्यानं जगभरात खळबळ उडाली आहे. रविवारी 22 जूनला अमेरिकेनं इराणच्या फोर्दो, नतान्ज आणि इस्फान या 3 न्यूक्लिअर साइट्सवर हल्ला केला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या संदर्भातील माहिती एक्सवर पोस्ट करून दिली. अमेरिकेशिवाय जगातील कोणत्याच देशाचं सैन्य ही कामगिरी करू शकलं नसतं असंही या पोस्टमध्ये ट्रम्प म्हणाले. 200 ते 300 फूट खोलवर डोंगरामध्ये तयार केलेली इराणची फोर्दो ही न्यूक्लिअर साइट उद्ध्वस्त करणं हे आव्हानात्मक होतं. मात्र शक्य करून दाखवलं ते अमेरिकेच्या हवाई ताफ्यातील शक्तिशाली बंकर बस्टर बॉम्बनं. हे बंकर बस्टर बॉम्ब इराणच्या या न्यूक्लिअर साइट्सवर टाकण्यासाठी अमेरिकेनं B2 स्पिरिट स्टेल्थ बॉम्बरचा वापर केलाय. हे असं स्टेल्थ बॉम्बर आहे जे डिटेक्ट करणं सध्या तरी जगातल्या कोणत्याही रडार प्रणालीसाठी अशक्य आहे. अमेरिकेच्या B2 बॉम्बर जेटमध्ये असं काय आहे जे चीन आणि रशिया देखील साध्य करू शकत नाहीत? हे स्टेल्थ बॉम्बर नेमके काय आहेत, याची वैशिष्ट्य काय आहेत, याविषयी सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी अनिशा डुमरे आणि कॅमेऱ्यावर आहे साक्षात सावंत. इराणवर हल्ला करायचा की नाही, इस्रायल इराणच्या संघर्षात प्रत्यक्षपणे सहभाग घ्यायचा की नाही, हे 2 आठवड्यांनंतर ठरवू, असं विधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 2 दिवसांपूर्वी केलं होतं. मात्र इराणसह संपूर्ण जगाला गाफील ठेवून 21 जूनच्या मध्यरात्री अमेरिकेनं इराणच्या 3 न्यूक्लिअर साइट्सवर हल्ला केला. या हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानले आहेत. तसंच इराणवर हवाई हल्ला करण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय हा इतिहास बदलेल असंही ते म्हणाले. या हल्ल्यामुळे जगानं पुन्हा एकदा अमेरिकेच्या लष्करी सामर्थ्याचा सर्वोत्तम नमुना पाहिलाय. या हल्ल्यातील वैशिष्ट्य म्हणजे अमेरिकेच्या हवाई ताफ्यातील अत्याधुनिक B2 स्पिरिट स्टेल्थ बॉम्बर. हे बॉम्बर नॉर्थ्रोप ग्रुमन नावाच्या कंपनीने बनवले. 1989 पासून B2 स्टेल्थ बॉम्बर अमेरिकेच्या हवाई दलाचा अविभाज्य भाग आहे. अमेरिकेच्या मिसुरी येथून निघालेल्या B2 बॉम्बर्सने इराणमधील न्यूक्लिअर साइट्सवर हल्ला केला आणि परत येण्यापूर्वी हवेत अनेक वेळा इंधन भरलं आणि तब्बल 37 तासांपेक्षा जास्त प्रवास केला. तब्बल $2 अब्ज किमतीचं हे प्रगत विमान मिसुरी एअरबेस पासून इराणमध्ये पोहोचलं. त्या ठिकाणी इराणमधील 3 न्यूक्लिअर साइट्सवर हल्ला केला आणि त्यानंतर पुन्हा अमेरिकेत परतलं. या संपूर्ण प्रवासात अंदाजे 11,400 किलोमीटर अंतर या विमानानं कापलं. खरं तर या 3 पैकी फोर्दो साइट उद्ध्वस्त करणं हे खूप मोठं आव्हान होतं, कारण ही साइट दुर्गम डोंगराळ भागात आहे. डोंगर पोखरून जमिनीच्या आत 200 ते 300 फूट खोलवर ही साइट निर्माण करण्यात आली आहे. या ठिकाणी युरेनियम समृद्धीकरण प्रकल्प आहे, जो इराणच्या अणुबॉम्ब निर्मितीच्या महत्वाकांक्षेसाठी महत्वाचा आहे, जी इराणी शहर कोम पासून 30 किलोमीटर उत्तरेस माझी इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स तळावर स्थित आहे. ही जागा इराणच्या अणुऊर्जा संघटनेच्या नियंत्रणाखाली आहे. फोर्दो ही साइट जमिनीखाली खोल असल्यानं फक्त अमेरिकेकडेच त्या ठिकाणी प्रवेश करण्या इतका मोठा बंकर बस्टर बॉम्ब आहे. या कारवाई दरम्यान फोर्दोवरील हल्ल्यात 6 बंकर बस्टर बॉम्ब वापरण्यात आल्याची माहिती आहे. बंकर बस्टर बॉम्ब हे केवळ B2 बॉम्बर्सद्वारेच लॉन्च केले जाऊ शकतात. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार हे बॉम्ब त्यांच्या वजनामुळे इतर विमानांना वाहून नेण्यासाठी खूप जड असतात. अमेरिकेत एकूण 21 B2 बॉम्बर्स बनवण्यात आली होती. त्यापैकी 20 कार्यरत आहेत आणि 1 अपघातात नष्ट झालंय. ही विमानं सध्या मिसुरीतील व्हाइटमन एअरफोर्स बेसच्या 509व्या बॉम्ब विंगमध्ये तैनात आहेत. B2 बॉम्बर्सची काही वैशिष्ट्य आहेत ती थोडक्यात पाहूयात. B2 ची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्याची स्टील्थ रचना. B2 बॉम्बरमध्ये वापरण्यात आलेलं रॅम म्हणजेच रडार ॲब्झॉर्बंट मटेरियल हे रडारनं पाठवलेल्या रेडिओ वेव्हज शोषून घेतं. त्यामुळे हे बॉम्बर रडारला डिटेक्ट करता येत नाही. कमी आवाजामुळे याला शोधणंही खूप कठीण आहे. त्याचं इंजिन विशेषतः आवाज आणि उष्णतेचं कमी प्रमाणात उत्सर्जन करण्याच्या दृष्टीनं डिझाईन केलेलं आहे. त्याच्या विशेष रचनेमुळे, उडणाऱ्या पक्षाच्या पंखासारख्या डिझाईनमुळे आणि खूप कमी इन्फ्रारेडमुळे ते फक्त 0.001 स्क्वेअर मीटरचा रडार क्रॉस सेक्शन तयार करतं, जे एका लहान पक्षा इतकं आहे. त्यामुळे जरी ते रडारवर आलं तरी ते एका लहान पक्षासारखं दिसतं. B2 बॉम्बरची रेंज ही 11,000 किलोमीटर अंतर असून रिफ्युलिंग केल्यानंतर ही रेंज त्याहीपेक्षा जास्त वाढवता येऊ शकते. स्टेल्थ बॉम्बरची तब्बल 18 टन वजनाची शस्त्र वाहून नेण्याची क्षमता आहे. तसेच ते दोन्ही प्रकारची म्हणजेच कन्व्हेन्शनल बॉम्ब पासून ते न्यूक्लिअर बॉम्ब पर्यंत सगळे बॉम्ब वाहून नेण्याची क्षमता या बॉम्बर्समध्ये आहे. B2 एकाच वेळी 30,000 पाऊंड वजनाचे 2 बंकर बस्टर बॉम्ब वाहून नेऊ शकते. शीतयुद्धाच्या काळात B2 बॉम्बरचा जन्म झाला.
1970च्या दशकाच्या उत्तरार्धात अमेरिकेनं सोव्हिएत युनियनच्या हवाई संरक्षण प्रणालीमध्ये प्रवेश करण्यासाठी आणि खोलवर हल्ला करण्यासाठी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी बॉम्बर अर्थात ATB कार्यक्रम सुरू केला. तो नॉर्थरोप म्हणजेच आताच्या नॉर्थरोप ग्रुमन कंपनीनं विकसित केला होता. त्याचे फोटो पहिल्यांदा 1988 मध्ये सार्वजनिक करण्यात आले होते आणि त्याचे पहिले उड्डाण हे 1989 मध्ये झाले होते. परंतु त्याचा पहिला ऑपरेशनल वापर हा 1999 मध्ये कोसोवो युद्धात झाला. अमेरिकेनं आजवर अनेक मोठ्या युद्धांमध्ये या बॉम्बर्सचा वापर केलाय. 1999 मध्ये कोसोवो युद्धानंतर 2001 मध्ये अफगाणिस्तान युद्धात तालिबान कमांड सेंटरवर हल्ले करण्यासाठी हेच बॉम्बर्स वापरण्यात आले होते. 2003 ला इराक युद्धात शॉक अँड अवे मोहिमेत या बॉम्बर्सची निर्णायक भूमिका होती. यानंतर 2011 ला लिबियाच्या भूमिगत क्षेपणास्त्र साईटवर बॉम्ब हल्ला करण्यासाठी याचाच वापर करण्यात आला होता. 21 जून 2025 रोजी इराणवर केलेल्या हल्ल्यानं हे सिद्ध झालंय की B2 स्पिरिट बॉम्बर्स हे अमेरिकेच्या हवाई शक्तीचं सर्वात विश्वासार्ह आणि प्रभावी साधन आहे. जरी त्याची संख्या कमी असली तरी त्याची पोहोच, हल्ला करण्याची क्षमता आणि विध्वंसक शक्ती युद्धामध्ये गेम चेंजर ठरू शकणारी आहे. तुम्हाला ही सगळी माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि MahaMTVच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.